शिवसेनेच्या नेत्या आणि यवतमाळ वाशिममध्ये सलग 5 वेळा निवडून आलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली। भावना गवळी यांच्याऐवजी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत। शिवसेनेने हिंगोलीतून हेमंत पाटील यांची तिकीट कापून त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देऊ केल्याबद्दल काहीसे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। परंतु हेमंत पाटील यांचा पत्ता कट होण्यात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध हे प्रमुख कारण मानले जात आहे। तर भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या 8 सर्वेक्षणांचा नकारात्मक अहवाल हे प्रमुख कारण आहे। नेमकं भावना गवळी यांचं चुकलं कुठं पाहूया विशेषमध्ये। लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाकडून सर्वेक्षण करण्यात आलेले होते। त्यामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा देखील समावेश होता। या सर्वेक्षणामध्ये मतदारसंघातील जनमत भावना गवळी यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जाते। भाजपाकडून सर्वेक्षणाचे अहवाल दाखवून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। तर यवतमाळ हाच सर्वेक्षण अहवाल भावना यांच्या उमेदवारीसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे। भावना या वेळेला संधी देण्यात आलेली नाहीये। गेल्या 5 वर्षांपासून 5 वेळा त्या निवडून आलेल्या आहेत, म्हणजे 25 वर्ष त्या खासदार राहिलेल्या आहेत। मात्र यंदा त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही। सर्वेक्षणाचं कारण आहे त्या व्यतिरिक्त देखील या अहवालामध्ये काय कारण आहेत आणि त्याची तिकीट कापण्याची नेमकी काय कारण असू शकतात, काय अंदाज आहे तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। शिवसेनेनं मतदारसंघामध्ये स्वतंत्र सर्वेक्षण केलं होतं, भाजपानेही केलं होतं, त्यानंतर शिवसेनेनेही केलं। सर्वेक्षणामध्ये गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। त्यानंतर भावना गवळी यांची मतदारसंघातील निष्क्रियता हे त्याचं प्रमुख कारण ठरलं। मतदारसंघामध्ये त्यांची अनुपस्थिती असा अनेकांचा अनुभव असल्याचं नोंदवण्यात आलंय। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत भावना गवळी यांचा वाद हे देखील याचं कारण आहे। दुसरं म्हणजे राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत गवळी यांचा वाद, गवळी यांना मिळणारी बंजारा मते कमी। दरम्यान यवतमाळ वाशिममधून तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचं गुरुवारी दिसून आलं। त्या राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना हजर नव्हत्या। राजश्री पाटील यांचा अर्ज मुख्यमंत्री मदन येरावार, दादा भुसेसह इतर आमदार उपस्थित होते। मात्र भावना गवळी नामांकनाच्या वेळी देखील गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये येऊनही भावना गवळी आपल्या घरीच थांबल्या होत्या। त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय। खूप कमी मुली असतात ज्या मुलीला आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी करण्याचं भाग्य मिळतं। त्या अनेक मुलींपैकी मी एक आहे। हा माझा सन्मान समजते आणि ही उमेदवारी दिल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते। भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं, त्यांना यंदा संधी देण्यात आलेली नाही। त्या नाराज आहेत अशा चर्चा आहेत। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांच्या तिकीट कापल्यानंतर प्रतिक्रिया दिली। राजकारणामध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात, कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही। भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आपण महायुतीचा अनादर करणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। शिंदे यांनी काय म्हटलं पाहूयात। मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। आणि मी इथे हेही सांगतो, भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही।
प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल. शेवटी हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही. मुख्यमंत्री यांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं. वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं असलं तरी भावना गवळी यांची कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय आक्रोश आहे तेही पाहूयात. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं. आम्हाला ज्यावेळेस आम्ही मागच्या आठवड्यामध्ये तिथं पोहोचलो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं, तुम्ही तुमच्या कामाला लागा, तुम्ही घरी जा आणि ताई साहेबालाच आम्ही तिकीट देऊ. त्या एकनाथ शिंदे साहेबाचं हे सुद्धा म्हणणं होतं. जो पक्ष मजबूत केला, उठाव झाल्यानंतर सगळ्यात जास्त पक्ष मजबूत करायचं काम ताईंनी केलेलं आहे आणि ताईचं जे सगळं नेटवर्क आहे, जे कार्यकर्ते आहे, त्या हिशोबाने आम्हाला गॅरंटीच नाही तर 100% अशी शाश्वती आहे की शिंदे साहेब अन्याय होऊ देणार नाही. ताईवर हा अन्याय झालाच पाहिजे नाही, हे सगळी शिवसैनिकाची मागणी आहे.